यस थँक्यू रुपेची गायकवाड सर. प्लेयर ऑफ द मॅच सुपर 8 मधील अंतिम सामना आपण पाहिलात. प्लेयर ऑफ द मॅच जबरदस्त भूमिका साकारली. ॲज अ बॅट ॲज अ बॉल जबरदस्त केला. 4 विकेट मिळवत 16 धावा त्यानं जमवल्या. तो गुड्डू भोईर ठरला या मॅच मधील प्लेयर ऑफ द मॅच. गुड्डू यांना विनंती करेल की आपण प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये या. आदरणीय वासरेखोंडा प्रीमियर लीगचे अध्यक्ष जगदीशदादा देशमुख यांना मी विनंती करेल आपल्या शुभ हस्ते प्लेयर ऑफ द मॅच न सन्मानित करायचं आहे गुड्डू भोईरला. अंतिम दिवस आपण या स्पर्धेचा पाहताय. वासरेखोंडा प्रीमियर लीगचं हे पर्व 7वं आणि या 7व्या पर्वापर्यंत मिळालेली साथ जगदीशदादा देशमुख यांची फार अपार आहे आणि त्यांना मिळालेली आयोजकांची साथ आणि यातून मेल साधून उभं राहिलेलं हे नवोदित खेळाडूंसाठी प्लॅटफॉर्म वासरेखोंडा प्रीमियर लीग 2025चं हे नेत्रदीपक आयोजन आपण पाहताय. तब्बल 15 दिवसांमध्ये या आयोजनाचा विचार करण्यात आला आणि हेची देही याची डोला या आयोजकांच्या वतीनं आपण हे देखणंच पर्व पाहताय. या आयोजकांचं मी मनपूर्वक आभार व्यक्त करतो. 4 ओव्हरची मॅच आहे. लीग स्टेज मध्ये आणि त्याच नंतर सुपर 8 मध्ये झालेला चांगला खेळ आणि आता सेमीफायनल मॅच मध्ये तोच मेल बसवत पुढे सरकायचं अंतिम मॅच पर्यंत पोहोचायचं. अंतिम सामन्यात मेगा फायनल मॅच मध्ये पोहोचायचंय. याच अट्टासाठी जमलेल्या 2 संघ एकमेकाच्या विरोधात जमलेल्या तमाम क्रीडा रसिकांचं करूयात स्वागत. जाऊया मैदानाच्या आतमध्ये. ही मॅच नाहीये तर ही सेमीफायनलची लढत. मैदानाच्या आतमध्ये 4 षटकांचा सामना जरूर आहे परंतु संपूर्ण पर्वामध्ये केलेली मेहनत घेतलेले सर्व प्रयत्नांची पराकाष्ठा आणि केलेला ध्यासाचा विचार करत मेगा फायनल मध्ये पोहोचण्याचा संघर्ष पाहताय मैदानाच्या आतमध्ये. एकीकडे पाहताय अनन्या 11 मुक्पे प्रथम दिवशी या स्पर्धेमध्ये पुढे सरकला तर श्रवण रॉकर्स ग्रुप बी मधून दुसऱ्या दिवसात पुढे सरकला परंतु आता थांबायचं नाहीये पुढे सरकायचंय. अंतिम सामन्याचं तिकीट आम्हाला मिळवायचंय. याच उद्देशाने एकमेकाच्या विरोधात आपण पाहताय श्रवण रॉकर्स त्यांच्या अगेन्स्ट पाहताय अनन्या 11 मुक्पे. गेम इज ऑन. सेमीफायनल नंबर 1 वासरेखोंडा प्रीमियर लीग पर्व 7वेचे नेत्रदीपक आयोजन आणि इथे मात्र सेमीफायनलच्या मॅचला होईल अगदी थोड्याच वेळात सुरुवात. घेतलेल्या प्रत्येकाची मेहनत आणि अंतिम टप्प्यात आपण पोहोचतो या स्पर्धेच्या. सर्वांचं हार्दिक हार्दिक स्वागत या सेमीफायनल मॅच मध्ये. खंडाई खांडपेच्या मैदानावरती पाहताय वासरेखोंडा प्रीमियर लीगचं निमित्त 2 फ्रँचाइज एकमेकाच्या विरोधात. एकीकडे श्रवण रॉकर्स एकीकडे पाहताय अनन्या 11 मुक्पे. पहिला बॉल सेमीफायनलचा पहिलाच बॉल इनफिल्डच्या वरून क्लासिकल स्ट्रोक डीप एक्स्ट्रा कव्हरला पाठवला बॉल. दॅट्स यूज A1 क्वालिटीचा येतोय सेमीफायनलचा पहिला ब्रँडेड चौकार. कम ऑन डीजे. प्रॉपर टायमिंग झालेला नाहीये. 1 रन कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न थ्रो अगदी खराब. वाईड थ्रो आदेश मशेच्या माध्यमातून धावा मिळत आहेत. तिथे 2-2च्या मदतीने धावसंख्या 2 ने पुढे सरकत असताना 6 धावा धावफलकावरती. कोण विसरेल संदीप हिंदोलाला. गतवर्षी याच प्लेयरला सन्मानित केलं होतं वासरेखोंडा प्रीमियर लीग मध्ये मॅन ऑफ द सिरीजच्या माध्यमातून परंतु या स्पर्धेमध्ये पहिल्याच मॅच मध्ये इनिंग साकार असताना 47 ची इनिंग आता या सेमीफायनल मॅच मध्ये आपण पाहताय. प्रणय आपण कुठे असाल तर आयोजकांशी संपर्क साधा. दत्ताचा बॉल संदीपचा फटका. टायमिंग प्रॉपर. हवाई सफर. बॉलला मिळाले उंची मिळेल का लांबी. एक टप्पा घेत चालाय बॉल. लॉंग लेग सीमा पार येतोय. आणखी एक संदीपचा ब्रँडेड चौकार. ग्राउंडच्या बाहेरून कोणी आवाज देऊ नका प्लीज. जे खेळाडू खेळतायत प्रामाणिकपणे त्यांना खेळू द्यात. आणि विनंती आहे अंतिम मॅच थोडेसे थांबवायचे.
डगआउट मध्ये 11चे 11 प्लेयर असू द्यात, बाकीचे प्लेयर आपण बाजूला. गोंगाट कृपया करू नका प्लीज. दत्ताचा नेक्स्ट बॉल, अकुटप्प्याचा बॉल कट करण्याचा प्रयत्न, वेग प्रचंड या बॉल वरती. लाईन अचूक नव्हती परंतु दिशा अगदी व्यवस्थितरित्या पार पडत असताना दत्ता खराडे ॲज अ कॅप्टन या स्पर्धेमध्ये आपण पाहिलाय. जबरदस्त खेळ राहिलाय परंतु इथून पुढे सरकण्यासाठी या मॅच मध्ये जे करायचंय होत्याचं नव्हतं, याच मॅच मध्ये करायचंय. जे तुम्ही केलं नाही ते पुन्हा करायचं, ते तुम्ही केलंय ते पुन्हा याच मैदानावरती याच मॅच मध्ये अंतिम सामन्यात पोहोचण्यासाठी करायचंय. घेतलेली मेहनत, घेतलेले परिश्रम या मॅच मध्ये कॅरी ऑन करायचं. संदीपचा फटका, लाजवाब टायमिंग. आदेश मसे धडपडलाय आणि बॉल निघून चाललाय सीमा रेषा पार. 4 धावसंख्येसाठी येतोय आणखी एक दर्जेदार चौकार. ही इजा होत असते खेळाडूंना, स्वतःला सांभाळणं फार गरजेचं असतं. चला फिल्डिंग सजवून घ्या. चला प्लीज. जास्त काही इजा असेल आदेश मसे तर आपण थोडी रेस्ट घेऊ शकता. ही स्पर्धा आपलीच आहे, आपली स्पर्धा अभिमानाची आहे, आपली स्पर्धा सन्मानाची आहे. गुडघ्याला आपण पाहतो इजा होत असताना. हे थोडा सांगू इच्छितो की आपण थोडं स्वतःला जपा. क्रिकेट हा खेळ आज आहे तर उद्या नाही, कारण आपली लाईफ एन्जॉय करणं हे आपलं खऱ्या अर्थानं कर्तव्य आहे. घरी आपलं कोणीतरी आतुरतेनं वाट पाहत असतं, घरी कोणतरी आपल्या आतुरतेनं काळजी करत असतं. परंतु माझ्या तमाम क्रीडा रसिकांना, तमाम खेळाडूंना एकच विनंती असेल की स्वतःचा जीव सांभाळून मात्र क्रिकेट खेळा. फॅमिलीज देखील आपली वाट पाहत असते, त्यामुळे कृपया करून जपून आपण क्रिकेट खेळा. ही क्रिकेट ही आवड आहे, ही छंद आहे, तो योग्य रीतीने जपासा, हीच खऱ्या अर्थाने विनंती आहे. दत्ताचा बॉल फ्लिक करण्याचा प्रयत्न, जबरदस्त बॅटिंग आपण पाहताय संदीप हिंदोलाची या अंतिम मॅच मध्ये. सेमीफायनलचा ही सामना पाहता, इथे कराल ते प्रामाणिक कराल यात मात्र शंकाच नाहीये. पुढे सरकण्यासाठी अंतिम सामन्यात दाखल व्हायचंय. 2025चं वासरेकोंडा प्रीमियर लीगचं आयोजन आपण पाहताय पर्व 7वे मध्ये. मेगा फायनल मध्ये पोहोचायचा हाच धाडस आखलाय. धावसंख्या धावफलकावरती 20. रनआउटच्या स्वरूपामध्ये पहिला धक्का बसतो अनन्या 11. मुकपे टीमला पुन्हा एकदा आदेश मसे बॉलिंग ट्रॅक वरती. आदेशचा वेगवान बॉल फील्ड करत असताना धडपडलाय, परंतु आपल्या टीमसाठी सर्व गुण समर्पित करत असताना संपूर्ण मेहनत आपण पाहताय आदेश मसेची या स्पर्धेच्या वतीनं. श्रवण रॉकर्स या संघाकडून आपण पाहताय. डॉट बॉलची आवश्यकता आहे. सुसाट गतीनं धावतोय अनन्या 11 मुकपे. त्यामध्ये स्पेशली संदीप हिंदोलाच्या बॅट मधून धावा आल्यात अंतिम या सेमीफायनलच्या मॅच मध्ये. लोअर फुलटॉस बॉल, त्यावरती कडा प्रहार, क्षेत्ररक्षक आलाय लॉंग ऑन मध्ये. व्हॉट अ मिस्टेक, काय चुकी केली या मॅच मध्ये. अनुज पाटील कॅच ऑफ द मॅच, टर्निंग पॉइंट ठरू शकते या मॅच मध्ये. मिळालंय जीवनदान या मॅच मध्ये. संदीप हिंदोला अजूनही मैदानाच्या आतमध्ये स्थिर. काय होईल पुढे येणारा काल निश्चित सांगेल, परंतु सोडलेली कॅच निश्चित क्रिकेटमध्ये जेव्हा जेव्हा एखाद्या खेळाडूचा कॅच सुटतो त्यावेळी त्या खेळाडूचा कॉन्फिडन्स हाय लेवलला पोहोचत असतो. इथे संदीप हिंदोला एक नवीन आक्रमक रूप धारण करेल का यावरती देखील लक्ष तमाम क्रीडा वर्गाचं.
जाऊया मैदानावरती. कॅप्टन प्रवीण शेवाले नुकतंच दाखल झालाय. आदेश मसे दुसरा षटक प्रगतीपथावरती घेऊन येत असताना धावसंख्या 21 रन्स ऑन स्कोर कार्ड. आदेशचा बॉल खोलात टाकलाय समजलाच नाहीये. कॅप्टन प्रवीण शेवालेला निर्धाव चेंडू. सातत्यानं जबरदस्त बॉलिंग करत आलाय आणि प्रत्येक गोलंदाजीने प्रामाणिकपणे गोलंदाजी केली. खांडपे विलेज एंड कडून गोलंदाजी करत असताना आणि त्याच एंडनं गोलंदाजी करताना यश संपादित करत असताना आदेश मशाला आपण पाहताय. धावसंख्या थांबले 21. बॉल संपले त्या षटकातील 5. अंतिम शेवटचा बॉल शिल्लक. लोवर फुलटॉस बॉल फ्लिक करण्याचा प्रयत्न. शॉर्ट फाईन लेगला डायरेक्ट हिटची आवश्यकता होती. प्रवीण शेवाले माघारी परतू शकला असता. लेग विपोरची अपील पंचांकडे लावडली. पंच दाद फेटाळत असताना नो आर्ग्युमेंट्स प्लीज. निर्धाव चेंडू इथून येईल. धावसंख्या 2 षटकांमध्ये आहेत धावफलकावरती 21 अंकावरती 1 गडी बाद. पहिल्या षटकात धावा आल्या होत्या 15. दुसऱ्या षटकामध्ये धावा खर्च केल्याच फक्त आदेश मसेनं 6. टोटल 2 ओव्हरचा खेळ संपला. धावसंख्या 21. आता अंतिम 2 षटकांचा खेळ बाकी. चला अतिरिक्त वेळ घेऊ नका प्लीज. फिल्डिंग लगेच सजवा श्रवण रॉकर्स. आपण पारितोषिक पाहताय. संघ मालक अनन्या 11 मुक्पे उत्तमजी भोईर यांच्या शुभ हस्ते. प्रत्येक षटकारा मागे 100 रुपयाचं कॅश प्राइज. अपॉर्च्युनिटी संधी आहे खेळाडूंना, परंतु त्याचा आता परिणाम घेत असताना प्रत्येक बॉल फार महत्वाचा या 2 षटकांमध्ये. स्पेशली 2 ओव्हरमध्ये धावसंख्या 21 असताना धावसंख्या कितीपर्यंत पोहोचवेल. अनन्या 11 मुक्पे प्रथम बॅटिंग करताना या देखील लक्ष. सेमीफायनल खरड्याच्या श्रवण रॉकर्सनं सन्माननीय रोहिदासजी पाटील यांनी उभारलेला श्रवण रॉकर्सचा संघ, त्यानंतर उत्तमजी भोईर यांनी उभारलेला अनन्या 11 मुक्पे हा संघ. हर्षल पाटीलचा षटक खोलवर टाकलाय बॉल. यार्कर लेनचा वापर. निर्धाव चेंडू सातत्याने आलाय. आदेश मशानं कमबॅक करून दिला आणि त्यानंतर या षटकामध्ये जबरदस्त बॉल फेकत निर्धाव चेंडूनं सुरुवात केली या षटकाची. धावसंख्या थांबले 21 वरती. पहिल्या षटकामध्ये अगदी फ्लाइंग स्टार्ट तुम्ही पाहिला या मॅच मध्ये अनन्या 11 मुक्पे, परंतु मागील 7 बॉल मध्ये फक्त धावा आल्या टाइम लाईन वरती 6 आणि त्यांच्या मदतीने धावसंख्या 21 अंकावर. 21 धावा धावफलकावरती पुढे जावं लागेल. एक सन्मानजनक धावसंख्या उभारावी लागेल. घोडाप्याचा बॉल हुक करण्याचा प्रयत्न. शरीराचा वेध घेतोय बॉल. डायरेक्ट हिट. फलंदाज पोहोचलाय सुखरूपरित्या प्रवीण पॉपिंग क्रीज मध्ये. धावसंख्या इथून ऍड होईल धावफलकावरती 1. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 22 रन्स ऑन स्कोर कार्ड. 1 विकेट लॉस टीम अनन्या 11 मुक्पेला या मॅच मध्ये आपण पाहताय. दुपारचं अगदी सत्र आपण पाहताय. अद्याप पहिल्या षटकामध्ये आक्रमक खेळ तुम्ही पाहिला. दुसऱ्या षटकामध्ये थोडा संत क्रिकेट तुम्ही पाहिला. तिसऱ्या षटकामध्ये अद्याप तरी एकच धाव खर्च केले हर्षल पाटीलनं या षटकामध्ये. याच मैदानावरती सातत्यानं सराव करत असताना आता ऑन गोईंग मॅच मध्ये त्यांचे कौशल्य आपण पाहताय. चांगली बॉलिंग राहिली हर्षलची असेल, त्यानंतर अनुज पाटीलचे षटक चांगल्या रीतीने फेकले, त्यानंतर आदेश मसे आपल्याच घरेलू मैदानावरती फार चांगला खेळ राहिलाय खांडपेच्या खेळाडूंचा. परंतु सातत्य फार हवं या मॅच मध्ये. सातत्य ही अशी गोष्ट आहे ती नेहमीच यशाकडे तुम्हाला नेत असते. दोनही संघाने फार चांगला खेळ केला आणि आता पुढे सातत्याचा खेळ राखायचा या मॅच मध्ये. त्याच पद्धतीने एकमेकाच्या विरोधात 2 संघ पुढे टाकलेत. नेक्स्ट बॉल घेऊन तयार साइड स्क्रीन एंड कडून. हर्षलचा बॉल. प्रवीणचा फटका दमदार. मिळाली लांबी, मिळाली रुंदी. बॉल होते छूमंतर षटकार. लागेल या मॅच मध्ये. कॅप्टन म्हणून तुम्ही उभे राहिले स्पर्धेमध्ये. लीडिंग केलं टीमला.
परंतु तुमचं फ्रंट मध्ये जाणं फार महत्वाचं आहे. कॅप्टन लिडिंग फ्रॉम द फ्रंट या षटकारांना दाखवत असताना प्रवीण शेवाले मैदानाच्या आतमध्ये. सेमीफायनल मॅच ही मॅच नाही, ही सेमीफायनल मॅच आहे. मेगा फायनल मध्ये जाण्यासाठी चाललेला अट्टहास, दोन संघांमध्ये चालू असलेली ही लढाई पाहत आहे मैदानाच्या आतमध्ये. बॅट आणि बॉलची लढाई अखेर जिंकलाय गोलंदाजानं खेळ. त्रिफला उद्ध्वस्त केल्यात प्रतिस्पर्धी संघाच्या कॅप्टनला केलंय धाराशाही. जाईल मैदानाच्या बाहेर कॅप्टन. डिपार्ट, हॅज टू डिपार्ट प्रवीण शेवाले. कमांड डीजे. प्रवीण शेवाले कॅप्टन मैदानाच्या बाहेर जातोय. धावसंख्या आहे धावफलकावरती ती 28. प्रत्येक षटकारामागे आपण पाहताय 100 रुपयाचा कॅश प्राइज. प्रवीण एक षटकार लगावला. उत्तमजी भोईर अनन्या 11चे संघ मालक आणि ते स्लॉट मध्ये बॉल अजयनं आल्याला चढवलाय प्रहार. बॉल होतोय फरार सीमा पार. येतोय षटकार. चौतीस धावा धावफलकावरती. अंतिम बॉल घेऊन तयार हर्षल पाटील आपल्या षटकातील ओव्हर नंबर 3. राईट आर्म राऊंड द विकेट. बॅटची कडा लेग स्लिपला पकडली जाईल कॅच. आणखी एक फलंदाज बाद. अजय हॅज टू डिपार्ट. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे धावफलकावरती या सेमीफायनल मॅच मध्ये 34. 3 बाद 34. अकरा 11.90 ची सरासरी. अंतिम स्लॉकच्या षटकामध्ये किती धावा येतील, किती धावांचा टार्गेट सेट केलं जाईल, किती धावांपर्यंत पोहोचेल अनन्या 11 मुक्पे. उत्तमजी भोईर यांनी उभारलेला संघ आणि एकीकडे पाहताय आपण रोहिदासजी पाटील यांनी उभारलेला श्रवण रॉकर्सचा संघ. दोन संघ मालकांमध्ये देखील आपण एक लढत पाहताय. त्यानंतर संघ दोन एकमेकाच्या विरोधात 22 खेळाडू एकमेकाच्या विरोधात आहेत, परंतु दोन संघ मालक देखील या स्पर्धेचा आनंद अगदी घेत असताना पाहताय. प्रतीक्षा लागले कोणता संघ या मॅच मध्ये जिंकेल, कोणता संघ मेगा फायनलचं तिकीट घेऊन जाईल मेगा फायनल अंतिम सामन्यात. वासरेकोंडा प्रीमियर लीग 2025 पर्व 7वे सेमीफायनल मॅच आपण पाहताय. संदीप इंदोलाची बॅट बोलली अक्षरशः, आता ते करावं लागेल. लोवर फुलटॉस बॉल, आक्रमकता, गॅप कलेक्शन जबरदस्त. काऊ कॉर्नरचा क्षेत्ररक्षक पाहत राहील, प्रयत्न नाकाम. बॉल होते फरार, सीमापार चौकार. प्रत्येक मान्यवर या स्पर्धेचा आनंद व्यासपीठावरून घेत असताना सर्व मान्यवरांचं करूया खऱ्या अर्थानं सहर्षमय स्वागत. स्पर्धेचे मुख्य आयोजक वासरेकोंडा प्रीमियर लीगचे अध्यक्ष आदरणीय जगदीशदादा देशमुख या स्पर्धेचा आनंद व्यासपीठावरून घेतात, त्यांचं देखील पुन्हा एकदा मनपूर्वक आभार. बॉल नंबर 2 वेगानं बॅटचा फ्लो ओपन झाला होता. गुडलेनच्या स्पॉटवरती हा बॉल पडलाय. मोठा फटक्याचा प्रयत्न करताना दिसेल संदीप इंदोला आणि तिथे थांबवण्याचं काम केलंय अनुज पाटीलनं.
अनुजनं देखील याच एंड कडून या स्पर्धेमध्ये गोलंदाजी केली आहे. हर्षलनं देखील मागील षटकामध्ये आपण पाहिलं रिव्हर एंड कडून सातत्यानं गोलंदाजी केली. हीच रणनीती पुढे नेण्याचं काम केलंय कॅप्टन दत्ता खराडेनं. बॉल नंबर 3, धावसंख्या आहे ती 38. आखू टप्प्याचा बॉल बॅकफुटला जाऊन पुल करण्याचा प्रयत्न, हवेमध्ये बॉल, आदेश मसे डाऊन द बॉल, पकडली जाईल कॅच. पकडलाय, झेल संपलाय संदीप हिंदोलाचा खेळ. आता इथून बॉल शिल्लक आहेत. अनिकेत पाटील माहिती सांगत असताना. साथी स्कोरर 3. धावसंख्या थांबले ते 38. या धावसंख्येवरती 4 षटकांचा सामना आहे. किमान 10 ची सरासरी गाठणं फार गरजेचं आहे 38 धावा धावफलकावरती. अनुचा बॉल कट करण्याचा प्रयत्न, जबरदस्त फटका डीप बॅकवर्ड पॉइंट मध्ये येतोय क्षेत्ररक्षक महेश. बॉल उचलतोय, फेकतोय, तोपर्यंत मिळते सिंगल. सिंगलला धावसंख्या 39 अंकावरती, 39 ऑन बोर्ड. फर्स्ट इनिंग मध्ये आपण पाहताय सध्या तरी 2 बॉलचा अंतिम खेळ शिल्लक आहे. धावसंख्या 39. इथून येणारा किमान एक मोठा फटका एक सन्मानजनक धावसंख्येपर्यंत पोहोचू शकतो अनन्या 11 मुकपे टीमला. इथून येणारा प्रत्येक निर्धाव बॉल थांबवू शकतो अनन्या 11 मुकपे टीमला. सर्व काही या 2 बॉलमध्ये होऊ शकतं, काही बिघडू शकतं, काही होऊ शकतं. त्यासाठी आता फलंदाजावरती लक्ष. मोठा फटक्याचा प्रयत्न आहे. बॅटची लिडिंग एज, एक रन कंप्लीट. अरुण यांचे जबरदस्त एफर्ट्स मैदानाच्या आतमध्ये सातत्यानं डायविंग एफर्ट्स पाहिलेत तुम्ही. वासरकोंडा प्रीमियर लीग 2025 पर्व 7वे मध्ये अंतिम एका बॉलचा खेळ बाकी. सेमी फायनल नंबर 1 तुम्ही मैदानाच्या आतमध्ये अनन्या 11 मुकपे त्यांच्या विरोधामध्ये श्रवण रॉकर्स. टॉस जिंकल्यानंतर फिल्डिंग आणि या 4 षटकांच्या मॅच मध्ये अद्याप 23 बॉलचा खेळ संपलाय. 1 बॉलचा खेळ बाकी आहे. 40 धावा धावफलकावर. अंतिम बॉल. यष्टीरक्षक अरुण यांनी डाई मारून कॅच घेतली तर अजय घर यांच्या माध्यमातून 200 रुपयाचा कॅश प्राइज. संघ मालक यांच्याकडून 500 रुपये. इथे मात्र बॉल लाईन चेक केली जाईल. मिस फिल्डिंग केलं यष्टीरक्षक अरुण. याच खेळाडूसाठी पारितोषिक, परंतु एक सोपी चुकी मैदानाच्या आतमध्ये. रन मिळतील या बॉलवरती पूर्णपणे. 1 धावसंख्या जाऊन पोहोचते. टोटल 4 ओव्हरच्या समाप्तीनंतर 41. येणारे 24 बॉल बाकी. करायच्यात 42. सेमीफायनल मॅच पाहत आहे मेगा फायनल मध्ये जाण्यासाठी. एकीकडे करायच्यात 42 तर एकीकडे वाचवायच्यात 42. होईल मोठा कडा संघर्ष. पाहत रहा वासरेखोंडा प्रीमियर लीग 2025 हे नेत्रदीपक आयोजन पर्व 7वे. कोणता संघ मेगा फायनल मध्ये पहिला तिकीट मिळवेल यासाठी सर्व प्रेक्षक वर्गांचं लक्ष. अनन्या 11 मुकपेला वाचवायचे 42 तर श्रवण रॉकर्सला करायचे 42. नेक्स्ट मॅच सेमीफायनल नंबर 2. बोथ कॅप्टन्स आय हॅव रिक्वेस्ट यू 1-11 आणि त्यांच्या अगेन्स्ट पाहताय निर्भी दिविशा चॅलेंजर्स ना, निर्भी दिविशा चॅलेंजर्स 11 दोन्ही टीमच्या कॅप्टन या आपण टॉस करण्यासाठी. त्यानंतर सामाजिक कार्यकर्ते आदरणीय सोमनाथजी वाघमारे क्रीडांगणावरती उपस्थित आहेत. मी त्यांना विनंती करेल की आपण या स्पर्धेच्या व्यासपीठावरती येऊन आसानस्थ व्हायचं. आपलं देखील वासरेखोंडा प्रीमियर लीग मध्ये सहर्ष आणि सहर्षमय स्वागत. 42चं लक्ष. बेचाळीसचं लक्ष. जशी होईल मॅचला सुरुवात. कॉमेंट्री बॉक्स मध्ये करतो बदल. मी थांबतो, तुम्ही थांबू नका. पाहत राहा वासरेखोंडा प्रीमियर लीग 2025 सेमीफायनल नंबर 1. अनन्या 11 मुकपे आणि त्यांच्या विरोधात श्रवण रॉकर. जशी मॅचला होते सुरुवात, जशी दुसऱ्या सत्राला होते सुरुवात, जशी धावसंख्या गाठण्यासाठी होते सुरुवात, या ऐकूया नवीन आवाज पुन्हा एकदा
आदित्य सुर्वे यांच्या सुमधुर आवाजात या ऐकूया पुढील सत्र. सत्रामध्ये सेमीफायनल 1 मध्ये अगदी शिवम सरांचा आवाज आपण ऐकलात. जाऊयात सेमीफायनल 1 इथे आली आहे सर्व प्रेक्षकांच्या भेटीला. आमचे ऑफिशियल्स तुम्हाला सूचित करतायत श्रवण रॉकर्स या संघाच्या कर्णधाराला की आपण आपले सलामीची जोड साखळी लगेचच रवाना करायची. यापुढील होणारी मॅच असेल सेमीफायनल नंबर 2 1-11 आणि त्यांच्या विपक्षामध्ये निर्वी दिविशा चॅलेंजर्स या दोन्ही संघाच्या कर्णधारांना मी विनंती करेन की आपण नाणेफेकीचा कौल करण्यासाठी यायचे. पहिल्या षटकाच्या अखेरीस अगदी या दोन्ही संघादरम्यान नाणेफेकीचा कौल करण्यात येईल. 1-11 संघाचा इथे कर्णधार उपस्थित आहे. निर्वी दिविशा संघाचा कर्णधाराला मी विनंती करतोय आपण टॉस बॉक्स जवळ जमायचे. सलामीची जोड साखळी सुद्धा रवाना झाली आहे. दत्ता आणि त्याच्या समवेत अगदी आपण पाहताय अनुजला. तर गोलंदाजी मार्क वरती कोणता गोलंदाजी ते राकेश सज्ज झालाय. P1चं षटक घेऊन अगदी 4 षटकांची मॅच आहे. कंपल्सरी तुम्हाला 4 गोलंदाज वापरावे लागतील. पहिलं षटक पॉवर प्लेचं असेल जिथे तुम्हाला 2 क्षेत्ररक्षक 30 यार्ड सर्कल बाहेर क्षेत्ररक्षण करताना दिसतील. राकेशचा हा बॉल कट केला. या बॉलला मिसफिल्ड पाहायला मिळाली आहे. 1 धाव तर पूर्ण केली गेली आहे. अनुजने दुसऱ्या धावेचा कॉल दिलाय. 2 धावा इथे सहज पूर्ण केल्या गेल्यात. संघ मालकांकडून अगदी आपण पाहताय अनन्य 11 संघाचे संघ मालक उत्तमजी भोईर साहेबांकडून प्रत्येक विकेटसाठी 100 रुपयांचं कॅश प्राइज आणि त्यानंतर अगदी व्यासपीठावरती बसलेले रोहिदासजी पाटील साहेब या संघाचे पुरस्कर्ते श्रवण रॉकर संघाचे त्यांच्याकडून प्रत्येक षटकाराला 200 रुपये. इथे फटका फसलाय. झेलबादची संधी निर्माण झाली आहे. झटका क्रमांक 1 इथे बसलाय श्रवण रॉकर संघाला अनुजच्या माध्यमातून. आणि यापुढील होणारी मॅच सेमीफायनल नंबर 2 तुम्हाला इन ऍक्शन मध्ये दिसतील. 1-11 आणि त्यांच्या विपक्षामध्ये निर्वी दिविशा चॅलेंजर्स. नाणेफेकीचा कौल जिंकलाय निर्वी दिविशा आणि प्रथमतः फलंदाजी करण्याचा डिसिजन त्यांनी स्वीकारलाय. ते 1-11 संघाला क्षेत्ररक्षणासाठी आमंत्रित केलंय. अगदी तर त्या 2 संघांचा जर विचार केला ना अगदी भले मोठे षटकार मारणारे असे त्यांच्याकडे सुद्धा प्लेयर्स जमा आहेत. एक चुरशीची मॅच आपल्याला यापुढील होणाऱ्या सत्रामध्ये पाहायला मिळेल जिथे तुम्हाला फाईट करताना दिसेल 1-11 आणि निर्वी दिविशा चॅलेंजर्स. ऑन गोईंग मॅच कडे जर पाहायला गेलं ना दुसऱ्याच बॉलवरती कमबॅक करताना दिसलाय राकेश. अगदी दुसऱ्याच बॉलवरती या मॅचची गोल्डन विकेट मिळवून दिली आहे ती राकेशने, ती म्हणजे अनुजची. नवीन बॅटर अगदी आपण पाहताय इन ॲट नंबर 3 साठी 1 डाऊनच्या स्वरूपामध्ये गेलाय महेश. बेचाळीस धावा तुम्हाला करायचे. 4 षटकांची मॅच आहे. आतापर्यंत जर विचार केला 2 चेंडूंचा खेळ इथे समाप्त झालाय. महेश आता फलंदाजीसाठी सज्ज झालाय. 2 चेंडूचा खेळ समाप्त झालाय. 42 धावा तुम्हाला करायचे. 2 धावा धाव फलकावरती लगावल्या गेल्यात. राकेश पुन्हा एकदा राईट ओव्हर द विकेटने. इथे फटका अप्रतिम आहे. एक्स्ट्रा कव्हरच्या डोक्यावरून क्रॅकिंग कव्हर ड्राईव्ह चालले. सीमा रेषा पार आलाय हा सेमीफायनल नंबर 1 मधला या
माध्यमातून अगदी ती कव्हर ड्राईव्ह ते कव्हरेज करताना दिसले तिन्ही अँगल्स मधून. पुनश्च एकदा मॅचला होतीये सुरुवात. राकेश पुनश्च एकदा राईट आर्म ओव्हर द विकेटने. समोर फलंदाज महेश साठी खोलात टाकले या बॉलला. क्षेत्ररक्षक तैनात नसेल. लॉंग ऑफ मध्ये चेंडू चाललाय. आणखी एक दर्जेदार महेशच्या बॅट मधून आलेला लगातारचा दुसरा चौकार. देऊया संधी पुनश्च एकदा. तर 8 धावा आणि एक विकेट मिळाली आहे. आतापर्यंत 4 चेंडू फेकले गेले. 10 धावा धाव फलकावरती लगावले गेल्यात. राकेशला इथून चांगली कामगिरी करावी लागेल आपल्या संघासाठी श्रवण रॉकर्स विरोधात खेळत असताना. अगदी इथे फटका खेचायचा होता ऑन साइडला. निर्धाव चेंडूची झाली आहे सांगता. आता प्रेशर बनवण्याचं काम अनन्या 11 संघ सुद्धा करताना दिसतोय. बरेचसे मान्यवर अगदी आपण पाहताय व्यासपीठावरती बसले गेलेत. अगदी मॅचेसचा आनंद या व्यासपीठावरून घेत आहेत. आणि अगदी संध्याकाळच्या सत्रामध्ये जशी फायनलची मॅच येईल तसे बरेचसे मान्यवर आपल्यासोबत जोडले जातील या स्पर्धेला शुभेच्छा देण्यासाठी. राकेशचा हा बॉल फटका सरसावलाय. काऊ कॉर्नर रिजन मध्ये क्षेत्ररक्षक तिथे तैनात आहे. पण तू चेंडू चाललाय त्याच्या डोक्यावरून आलाय हा महेशच्या बॅट मधून. या इनिंग्स मधला पहिला दर्जेदार षटकार. देऊया संधी. अगदी रोहिदास अगदी आपण पाहताय श्रवण रॉकर संघासाठी जे बक्षीस लावलेलं प्रत्येक षटकाराला 200 रुपयांचं कॅश प्राईज ते अगदी इथे लागू झालंय. रोहिदास सन्माननीय रोहिदासजी पाटील साहेबांनी इथे 200 रुपयांचं कॅश प्राईज लावलं होतं. संघाचे पुरस्कर्ते खेळाडूंना वाव देण्यासाठी त्यांनी कॅश प्राईज लावलेलं आणि आता ते जमा सुद्धा होईल अगदी थोड्याच वेळामध्ये. दुसऱ्या ओव्हरचं खेळ अगदी इथे सुरू होईल. गोलंदाज आपण पाहताय यशला. समोर फलंदाज असेल दत्ता. 16 धावा आतापर्यंत बनवल्या गेल्यात. क्षेत्ररक्षक तिथे तैनात असेल मिड ऑफला. तत्पूर्वी एक धाव पूर्ण केली गेली आहे. एका धावेच्या साह्याने एकूण धाव फलकावरती धावा लगावल्या गेल्यात त्या एका गड्याच्या मोबदल्यामध्ये 17 धावा. शांत आणि संयमी खेळ आता दत्ता करताना दिसतोय. त्याला माहिती आहे आपल्या समोर जो फलंदाज महेश जो आहे तो आता इथे मोठी फटकेबाजी करतोय. त्याला स्ट्राईक देण्यामध्येच आपल्या संघाचा विजय ठरला जाऊ शकतोय. महेश आता स्ट्रायकिंग एंडवरती असेल. समोर गोलंदाज पुनश्च एकदा यश सज्ज झालाय राईट आर्म ओव्हर द विकेटने. यशचा हा बॉल महेशसाठीचा. पुल करायचा होता, स्वीप करायचा होता, स्कूप करायचं होतं या बॉलला. चेंडू चाललाय निर्धाव. अगदी सरळ यष्टीरक्षकाच्या हातामध्ये हा चेंडू जाऊन विसावला. निर्धाव चेंडूची झाली आहे सांगता. आतापर्यंत 2 चेंडूंचा खेळ इथे समाप्त झालाय. समीकरण जर पाहायला गेलं ना येणारे चेंडू असतील 16 आणि 25 धावांची गरज असेल हा सामना जिंकण्यासाठी. संध्याकाळच्या सत्रामध्ये अगदी आपण पाहताय वाटचाल करताना दिसतोय. इथे हा बॉल खोलात टाकण्याचा प्रयत्न चालू होता. फटका तर अप्रतिम आहे. क्षेत्ररक्षक तिथे तैनात असेल. कोणतीच चुकी तिथे करणार नाहीये. तत्पूर्वी एकदा पूर्ण केली गेली आहे. कम्युनिकेशन चुकीचं झालंय. तिथे पंचांकडे दाद मागितली जातीये. पंचांनी इथे रेफर केलंय थर्ड अंपायर्सकडे आपल्या ऑफिशियल्सकडे. टेक्निकल रूम मध्ये अगदी काही थोड्याच वेळामध्ये थर्ड अंपायर इथे जोडले जातील. तत्पूर्वी एक धाव पूर्ण केली गेली आहे आणि इथून डिसिजन असेल पेंडिंग. डिसिजन असेल अजूनही पेंडिंग. बॅट ग्राउंडेड झाले की नाही पाहायची आहे. क्रीजमध्ये फलंदाज आलाय की नाही पाहायचे. आमचे ऑफिशियल्स तिथे जोडले गेले टेक्निकल रूममध्ये. अगदी तिन्ही अँगल्सने हा डिसिजन चेक केला जाईल आणि
आमचे ऑफिशियल्स इथे सांगतायत फलंदाज असेल इथून सेफ. इथे मिळाल्या 2 धावा आणि या 2 धावेच्या साह्याने एकूण धाव फलक जाऊन पोहोचलंय ते 1 बाद 19 धावांवरती. कम्युनिकेशन थोडंसं चुकीचं पाहायला मिळालेलं दोन्ही फलंदाजांदरम्यान, परंतु तत्पूर्वी 2 धावा पूर्ण केल्या गेल्यात. इथे फटका खेचलाय समोरच्या दिशेमध्ये व्ही मध्ये. कोणतीच चुकी तिथे करणार नाहीये क्षेत्ररक्षक. झटका क्रमांक 2 इथे बसलाय श्रवण रॉकर संघाला. महेशच्या माध्यमातून देऊयात संधी पुनश्च एकदा डीजे मास्टर. ते आपण इथे ऐकलं स्पर्धेचे प्रमुख पुरस्कर्ते अगदी सुधाकरजी भाऊ घारे यांचे हे सुमधुर संगीत. मी सुद्धा डीजे मास्टरचं निश्चितच कौतुक करेन हा गाणं लावल्याबद्दल. पुनश्च एकदा जाऊयात मॅचकडे. 2 विकेट 2 गडी इथे तंबूच्या आसऱ्याला परतलेत. 19 धावा एकूण धाव फलकावरती आहेत. इथे हा फटका खेचायचा होता कव्हर्समध्ये पॉइंटमध्ये, तिथे अडवला जातोय. निर्धाव चेंडूची झाली आहे सांगता. अजूनही जर विचार करायला गेलं 5 चेंडूंचा खेळ इथून समाप्त झालाय. एका चेंडूचा खेळ इथे बाकी असेल. या दुसऱ्या षटकामध्ये 19 धावांवरती इथे रोखण्यामध्ये यश प्राप्त झालंय गोलंदाज यशला. आदेश आता पाहताय आपण इनॅट नंबर 4 इथे पाहायला मिळतोय. इथे हा बॉल खोलात टाकलाय चेंडूने. बॅटची इनर एज घेऊन चेंडू चाललाय यष्टी रक्षकाच्या हातामध्ये. झटका क्रमांक 3 इथे बसलाय श्रवण रॉकर संघाला. अप्रतिम कामगिरी आपण इथे पाहताय ती मात्र अनन्या 11 संघाकडून. देऊयात संधी पुनश्च एकदा. करजी भाऊ घारे आणि त्या समवेत जगदीशजी देशमुख साहेब अगदी या वासरेखोंडा विभागातील 11 जोडी त्यांनी पुरस्कृत केलेला हा संपूर्ण वासरेखोंडा प्रीमियर लीगची ही मॅचेस तुमच्या भेटीला आहेत. हा चेंडू अगदी खोलामध्ये टाकलाय. लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक तिथे तैनात असेल. तत्पूर्वी एक धाव फंबल पाहायला मिळाले. दुसऱ्या धावेचा प्रयत्न इथे दत्ता करणार नाहीये. एकाच धावेवरती समाधान मानावं लागेल. एका धावेच्या साह्याने एकूण धावा 20 धावा धाव फलकावरती लगावल्या गेल्या 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. संदीप हिंदोलाला आपण पाहताय गोलंदाजी मार्क वरती. समोर जर फलंदाजाचा विचार केला एकनाथ. क्षेत्ररक्षणामध्ये व्यूहरचना आखण्यात आली आहे. अगदी एक मोठा फलंदाज संदीप समोर आहे. मोठी फटकेबाजी करण्यामध्ये अगदी मातब्बर असणारा फलंदाज एकनाथला तुम्ही स्क्रीनवरती पाहताय. हा ट्रॅकर बॉल आहे. कव्हर्सच्या दिशेने मारण्याचा प्रयत्न झाला होता. तत्पूर्वी एक धाव पूर्ण केली जाते चेंडू आडून फेकेपर्यंत. या एका धावेच्या साह्याने 21 धावा एकूण धाव फलकावरती. येणारे चेंडू असतील 10-21 धावांची इथे गरज असेल. 10 चेंडू 21 धावा. दत्ता अजूनही सलामी वीराच्या भूमिकेमध्ये आलेला दत्ता अजूनही स्ट्रायकिंग एंड वरती आहे. संदीप इंदोलाचा पुढचा बॉल. ते रिव्हर्सचा अटेम्प्ट झालाय सक्सेसफुल. चेंडू चाललाय सीमा रेषा पार. आलाय हा दत्ताच्या बॅट मधूनचा पहिला षटकार. इथे चेंडू बॅटला ब्रश झालाय. झेलबादची संधी तिथे निर्माण झालती का? तत्पूर्वी एक धाव सहजरित्या पूर्ण केली गेली आहे. या एका धावेच्या साह्याने जर विचार केला
धाव फलकाचा, तर एकूण धावा धाव फलकावरती लगावल्या गेल्या त्या 3 बाद 28. धावा एकूण धाव फलकावरती लगावल्या गेल्यात. येणारी चेंडू असतील 8. 14 धावेंची गरज असेल. इथे संदीपला कमबॅक करावा लागेल. जो षटकार त्याने दत्ताच्या बॅटमधून जो षटकार आलाय ना, त्याने आता संपूर्णपणे ही मॅच जी आहे ना ती श्रवण रॉकर संघाकडे जाताना दिसते. 60-40% मध्ये ही मॅच जाताना दिसते. अगदी जर इथून निर्धाव चेंडूची जर फेकी झाली ना तर निश्चितच ही मॅच दोन्ही बाजूनी टर्न होऊ शकते. इथे फटका अप्रतिम आहे. मॅचचा एक विजयी षटकार म्हटलं तरी काही हरकत नाहीये. अगदी काऊ कॉर्नरच्या डोक्यावरून आलाय हा दर्जेदार षटकार. अगदी VKPL मधील एक चांगला फटका जरी म्हटलं तरी काही हरकत नाहीये. या षटकाराच्या साह्याने जर पाहायला गेलं समीकरण, येणारे चेंडू असतील 7 आणि 8 धावेंची गरज असेल. अप्रतिम कामगिरी एकनाथच्या माध्यमातून. पहिले दत्ताच्या माध्यमातून षटकार आला, त्यानंतर आता अगदी आपण पाहता एकनाथच्या बॅटमधून आलाय हा षटकार. 7 चेंडू 8 धावा. निर्णायक बॉल असेल या मॅच मधला. संदीप हिंदोलाला आपण पाहताय चांगली कामगिरी आता इथे करावी लागेल या शेवटच्या चेंडू मध्ये. संदीप हिंदोलाचा हा बॉल पुल करायचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक असेल तिथे तैनात. एकनाथच्या पारीचा झाला इथे अंत. झटका क्रमांक 4 इथे बसलाय तो श्रवण रॉकर्स या संघाला. येणारे चेंडू असतील 6 आणि 8 धाव्यांची गरज असेल. देऊया संधी तत्पूर्वी या एंड वरती उभा आहे. 6 चेंडू 8 धावा इथे डिफेंड करायचे. गोलंदाजी मार्क वरती अगदी गोलंदाजाला आपण तिथे पाहत आहे प्रवीणला. 6 चेंडू 8 धावा इथे डिफेंड करायचे. दत्ता या धावा बनवणार का की प्रवीण या धावा इथे डिफेंड करणार? या आधीच्या मॅच मध्ये अगदी आपण पाहिलं जिथे 6 चेंडू 12 धावेंची गरज होती. पहिल्या चेंडूवरती षटकार आला, त्यानंतर 6 धावेंची गरज असताना एक चौकार सुद्धा आला. त्यानंतर 4 चेंडू 2 धावा करून दिल्या नव्हत्या प्रणय या गोलंदाजाने. अगदी तशीच कामगिरी आता प्रवीणला सुद्धा करावी लागेल. 6 चेंडू 8 धावा इथे डिफेंड करायचे. समोर जर पाहायला गेलं सलामीसाठी आलेला सलामी वीर दत्ता अजूनही स्ट्रायकिंग एंड वरती उभा आहे. प्रवीणचा हा बॉल चेंडू बॅटला ब्रश झालाय. चेंडू चाललाय थर्ड मॅनच्या डोक्यावरून. आलाय हा लॉंग लेग क्षेत्रामधला दर्जेदार चौकार. देऊया संदीप पुन्हा करणार आहे. आणि या चेंडूवरती चौकार सुद्धा मिळालाय. या चौकाराच्या साह्याने येणारे चेंडू असतील 5. 4 धावेंची गरज असेल. प्रवीणचा हा बॉल हलक्या हाताने कट केले. पॉइंटला क्षेत्ररक्षक नसेल तिथे तैनात. तत्पूर्वी इथे फंबल पाहायला मिळाले. 2 धावा सहज पूर्ण केल्या गेल्यात. प्रोटेक्शन तिथे होतं कव्हर्ससाठी. 2 धावा पूर्ण झाल्यात. येणारे चेंडू असतील 4. 2 धावेंची इथून गरज असेल ती श्रवण रॉकर संघाला हा सामना जिंकण्यासाठी. आता क्षेत्ररक्षणामध्ये व्यूहरचना आखण्यात येईल. पुनश्च एकदा इथे 2 धावा आता इथे डिफेंड करायचे. प्रवीणला अगदी आपण पाहताय कशा प्रकारे या 2 धावा डिफेंड केल्या जाणार. मागासच्या मॅचची त्याला सुद्धा आठवण करून घ्यावी लागेल. ज्या प्रकारे प्रणयनी गोलंदाजी केलेली ना तशीच गोलंदाजी आता इथे प्रवीणला सुद्धा करावी लागेल. 2 धावा डिफेंड करायचे. मागासच्या मॅच सारखीच सिच्युएशन इथे निर्माण झाली आहे. इथे हलक्या त्याने कट करायचा प्रयत्न झालाय. थर्डमॅनचा क्षेत्ररक्षक तिथे अडवेल. तत्पूर्वी 1 धाव सहजरित्या पूर्ण केली गेली आहे. इथून मॅच झाली आहे टाय. येणारे चेंडू असतील 3 आणि 1 धावेची गरज असेल.
आता नवीन आलेला बॅटर अगदी आपण पाहू शकताय स्ट्रायकिंग एंड वरती असेल. 3 चेंडू 1 धावा इथे डिफेंड केला जाणार की इथे विजयी फटका मारून हा सामना श्रवण रॉकर संघ इथे जिंकताना दिसेल आणि फायनल मध्ये जाऊन माजी मारताना दिसेल. 3 चेंडू 1 धावा. क्षेत्ररक्षण अगदी क्लोज बोलवण्यात आलंय. अगदी एक क्षेत्ररक्षक जर पाहायला गेलं शॉट मिडॉनला अगदी तैनात करण्यात आलाय. त्याचबरोबर एक क्षेत्ररक्षक अगदी आपण कव्हर मध्ये पाहताय, पॉइंटला पाहताय, थर्डमॅन, फाईन लेग, क्लोज फिल्डिंग, अटॅकिंग फिल्डिंग पाहताय. इथे फटका, विजयी फटका इथे आलाय श्रवण रॉकर संघाकडून. 1 धाव सहज पूर्ण केली गेली आहे आणि अशा रीतीने श्रवण रॉकर्स हा सामना जिंकलाय आणि पहिला संघ फायनल मध्ये जाऊन बाजी मारली आहे ती श्रवण रॉकर्स या संघाने. देऊया